शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत्यावेळी इच्छुकांनी शक्ती प्रदर्शन केले। सोमवारी शहरातील अनेक प्रभागातील इच्छुकांनी समर्थकांसह गाजत वाजत उमेदवारी अर्ज दाखल केले। दरम्यान नगर शहरात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून उमेदवारी मिळण्याआधीच काही इच्छुकांनी शक्ती प्रदर्शनाला सुरुवात केल्याने निवडणुकीसाठी रंग भरण्यास सुरुवात झाली आहे। शहरातील मुख्य बाजारपेठेसह दिल्ली गेट परिसरात जागोजागी सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली। केडगाव बायपास येथील कर शेठजी वाईन्स या दुकानात दारू देण्यास नकार दिल्याच्या रागातून दुकानातीलच कामगाराने युवकावर चाकूने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ओमकार घनश्याम गवळी हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात संशयित आरोपी छोटू कुमार प्रमोद कुमार ठाकूर या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान पोलिसांनी त्याला 24 तासात अटक केली आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पहिल्या विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते। हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला। निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व विश्वासार्ह पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर या प्रशिक्षणात सविस्तर आणि सखोल मार्गदर्शन करण्यात आले। महानगरपालिकेच्या 2000 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांपैकी 1800 अधिकारी व कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते। शहरातील 17 प्रभागातील 345 मतदान केंद्रांवरील व्यवस्थापन, मतदान प्रक्रिया, मतदारांशी वागणूक, कायदेशीर नियमावली तसेच निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगावात मोठी बातमी समोर आली आहे। भाजप शहर अध्यक्ष अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत केडगावात 2 महत्त्वाचे प्रवेश झाले। यामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांचा समावेश असल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। नगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात सोमवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास अपघात झाला। चालक विजय मारुती वाडेकर असे मृताचे नाव आहे। दत्तात्रय रंगनाथ मेहत्रे हे जखमी झाले असून त्यांच्यावर नगरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृत वाडेकर यांच्यासह नगरमधील रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करणारे 7 ते 8 जण त्यांच्या बीव्हीजी ग्रुपच्या मीटिंगसाठी मुंबईला गेले होते। तेथील मीटिंग संपल्यावर रात्री ते नगरकडे येत होते। पहाटे 2 वाजेच्या सुमारास कामरगाव घाटात चालक वाडेकर यांचं नियंत्रण सुटल्याने गाडी रस्ता दुभाजकाला धडकून उलटली। गाडीने 3 पलट्या खाल्ल्या। त्यात वाडेकर हे गाडीतून बाहेर फेकले गेले व रस्ता दुभाजकाला आदळून गंभीर जखमी झाले। त्यांना व मेहत्रे यांच्यासह इतर सहकाऱ्यांनी उपचारासाठी नगरला रुग्णालयात हलवले, मात्र वाडेकर यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।